नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत जिनी डोसा। बाहेर भेटतो तसा जिनी डोसा। तर त्यासाठी आपण एक टोपामध्ये 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहोत। तर याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि यामध्ये पाणी टाकून 4 ते 5 तास ठेवून द्या किंवा रात्रभरही ठेवू शकता। आता हे तांदूळ भिजलेले आहेत। याला मिक्सर मध्ये टाका आणि थोडं पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्या। तर आपली बारीक पेस्ट झालेली आहे। याला एकत्र मिक्स करून झाकण ठेवून 5 ते 6 तास ठेवून द्या। आपले 5 ते 6 तास झालेले आहेत। मस्त पीठ फुगलेलं आहे। यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घ्या। आता जिनी डोसेसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। त्यासाठी एका पॅन मध्ये बटर टाका आणि बारीक चिरलेला कांदा टाका। याला थोडं परतवून घ्या। बारीक चिरलेली पत्ताकोबी, शिमला मिर्च आणि टोमॅटो टाका आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। यामध्ये मीठ टाका आणि मिक्स करा। यामध्ये शेजवान चटणी टाका, गरम मसाला, लाल मिर्च पावडर आणि टोमॅटो सॉस टाका। याला मिक्स करून 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्या। याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्या। यावर थोडी कोथिंबीर टाका। आपला मसाला रेडी आहे। आता आपण डोसा करायला घेऊया। तवा घेऊन यावर थोडे तेल टाका आणि पसरवून घ्या आणि एका टिश्यू पेपरने पुसून घ्या, म्हणजे डोसा छान येईल। आता डोसा बॅटर घेऊन डोसा बनवून घ्या आणि यावर बटर लावून घ्या। आता हा मसाला डोस्यावर टाकून घ्या आणि याला सगळीकडे पसरवून घ्या। पनीर आणि चीज टाकून घ्या। यावर थोडीशी कोथिंबीर टाका। आपला जिनी डोसा रेडी आहे। याला काढून घेऊया। आणि याचा रोल बनवून घेऊया। रोल बनवून झाला आहे। याला कट करून घ्या आणि दुसरा डोसाही बनवून घेऊया। यालाही कट करून घ्या। आपला जिनी डोसा रेडी आहे। खायलाही मस्त। बाहेर भेटतो तसा तुम्ही घरीही करू शकता। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।